2026 सुरू होण्यापूर्वी तुमच्या पर्समध्ये ही एक वस्तू ठेवा. पैसा चुंबकासारखा आकर्षित होईल. नवीन वर्ष सुरू होण्याआधी आपल्या पर्समध्ये ही छोटीशी गोष्ट ठेवावी. हे एक छोटेसे साधन आहे मित्रांनो, ज्यामुळे इतके पैसे येतील की तुम्ही हातात ठेवू शकणारच नाही. तुमच्या खिशात कधीही पैसा संपणार नाही. तुमच्या जीवनात धनधान्य आणि प्रगतीचे मार्ग खुले होतील आणि तुमच्या जीवनात आनंदाची कधीही कमतरता येणार नाही. हो मित्रांनो, पहा, आज मी तुमच्यासाठी एक गुप्त आणि अद्भुत उपाय घेऊन आलो आहे. जर तुम्ही हा उपाय नवीन वर्ष येण्यापूर्वी केला तर नवीन वर्षात तुमच्या जीवनातील दुःख, वेदना, त्रास, दरिद्रता आणि गरिबीचे नामोनिशाण नष्ट होईल. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे, कारण आज मी ज्या विषयाबद्दल तुम्हाला सांगणार आहे त्या विषयाची चर्चा कुठल्याही शास्त्रात केलेली नाही. ही गोष्ट इतकी गुप्त आहे की प्राचीन काळात फक्त काही मुनींनीच आपल्या शिष्यांना सांगितली होती. आणि बघा, जर तुम्ही येत्या काळात आपलं नशीब बदलायचं असेल, घरची किस्मत बदलायची असेल, तर ही छोटीशी गोष्ट आजच आपल्या पर्समध्ये नक्की ठेवा. कारण जी गोष्ट मी आता सांगणार आहे ती सामान्य उपाय नाही, तर गुप्त धनसंकेत आहे, जी शास्त्रात थेट लिहिलेली नाही, तर संकेतांमध्ये लपवून सांगितली आहे. त्यामुळे हा उपाय प्रत्येकाला माहिती नसतो. मित्रांनो, 2026 सुरू होण्याआधी, म्हणजेच नवीन वर्षाची पहिली ऊर्जा येण्यापूर्वी, तुम्हाला आपल्या पर्समध्ये ही छोटीशी गोष्ट ठेवावी लागेल. पण ती गोष्ट काय आहे? कशी ठेवावी? केव्हा ठेवावी? कोणत्या प्रकारच्या पर्समध्ये ठेवावी? आणि त्याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होईल? हे सर्व समजून घेणं फार गरजेचं आहे, अन्यथा उपाय निष्फळ ठरू शकतो आणि तुमच्या जीवनात दरिद्रता येऊ शकते. मित्रांनो, पहा, पर्स फक्त पैसे ठेवण्याची वस्तू नाही. बरेच लोक असं समजतात की पर्स म्हणजे फक्त पैसे ठेवण्यासाठी असतो, पण हा विचार चुकीचा आहे. पर्स तुमच्या धन ऊर्जेचं घर असतं. जसे घरात अस्वच्छता असेल तर लक्ष्मी टिकत नाही, तसंच पर्समध्ये अव्यवस्था असेल तर धन टिकत नाही. मित्रांनो, एखाद्याचं जीवन त्याच्या पर्सवर चालतं. जेव्हा पर्स भरलेला असतो तेव्हा तो व्यक्ती आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट साधतो, आपल्यासाठी आनंद शोधतो. पण जर पर्स रिकामा असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात दुःखाचं वादळ उडतं. शास्त्रांमध्ये म्हटले आहे की ज्या व्यक्तीचा पर्स फाटलेला, घाणेरडा, अस्तव्यस्त किंवा हलका असेल तिथे धन येतं, पण टिकत नाही. खूप लोक जुना, हटा, फार पातळ किंवा प्लास्टिक सारखा पर्स वर्षभर वापरतात. पर्स खिशात ठेवून इथे तिथे फिरतात. पण शास्त्र काय सांगते? 2026 सुरू होण्याआधी पहिली गोष्ट म्हणजे जुना, फटा, जास्त पातळ किंवा प्लास्टिक सारखा पर्स ताबडतोब बदलावा लागतो. पर्स मध्यम आकाराचा असावा. खूप मोठा किंवा खूप छोटा नाही, जेणेकरून धन त्यात आरामात राहू शकेल. रंगाबाबत सर्वोत्तम रंग म्हणजे गडद तपकिरी, डार्क ब्राऊन, काळा, गर्द मॅरून किंवा गर्द निळा. हलके रंग जसे पिवळा, पांढरा किंवा लाल हे धन टिकवण्यात कमकुवत मानले जातात. अनेकांना ही गोष्ट मजेदार वाटेल, पण जी व्यक्ती धर्म आणि शास्त्रांवर विश्वास ठेवते तीच याची खरी किंमत समजू शकते. आता मित्रांनो, येऊया त्या गुप्त छोट्याशा गोष्टीकडे जी तुम्हाला 2026 सुरू होण्याआधी पर्समध्ये ठेवावी लागेल. पण माझं एक विनंती आहे, ही गोष्ट जाणून घेतल्यावर हा व्हिडिओ लगेच बंद करू नका, कारण जर तुम्ही व्हिडिओ बंद केला तर तुमचं नशीबही बंद होईल. या गुप्त गोष्टीचे काही महत्त्व, सावधानता आणि फायदे मी तुम्हाला सांगणार आहे. ही छोटीशी गुप्त गोष्ट काही नोट नाही. ही ना नोट आहे, ना नाणी, ना कोणतीही सामान्य वस्तू. बरेच लोक म्हणतात
देवाच्या मंदिरातून मी सिक्क आणलं, पर्समध्ये ठेवतो, पैसा येईल, किंवा नोट आणलं, पर्समध्ये ठेवतो, पैसा येईल. तुम्हीही अनेक गोष्टी ऐकल्या असतील. कोणी कवडी ठेवते, कोणी हळदीची गांठ ठेवते, कोणी पर्समध्ये मोराचा पिसारा ठेवतो, तर काही लोक तुळशीचे पान ठेवतात, पिपळाचे पान ठेवतात, काही जण मंत्र लिहून ठेवतात. पण ही सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगत नाही. ही जी गुप्त गोष्ट आहे मित्रांनो, ती मी खात्रीने सांगते की आजपर्यंत संपूर्ण YouTube चॅनेलवर याआधी कोणालाही ही गोष्ट सांगितलेली नाही. कारण ही गोष्ट खूप गुप्त आहे. ना शास्त्रात याचा उल्लेख आहे, ना आजपर्यंत कोणत्याही ऋषीमुनीने भक्तांना सांगितले आहे. फक्त प्राचीन काळात जे विशिष्ट ज्ञानी आणि आळशी मुनी होते, त्यांनी फक्त आपल्या शिष्यांना ही गुप्त गोष्ट सांगितली होती. पूर्वी लोक या गोष्टीवर खूप विश्वास ठेवत असत. पण काळ जसजसा आधुनिक झाला, या गोष्टी हळूहळू विलुप्त होऊ लागल्या. आज मी तुम्हाला जी माहिती देणार आहे ती सामान्य समजण्याची चूक करू नका. कारण जर तुम्ही हा व्हिडिओ नीट समजला नाही किंवा नीट लक्ष दिले नाही, तर मी खात्रीने सांगते, तुम्हाला नेहमीच पैशासाठी तरसावे लागेल. मित्रांनो, सर्वात पहिले हे लक्षात ठेवा, जर तुम्ही सावधगिरी बाळगली नाही, तर तुम्हाला पैशासाठी तरसावे लागेल. तुमच्या जीवनात दुःख, वेदना आणि दरिद्रता त्रास देऊ लागतील, तसेच भयानक आजारही वाढू लागतील. ही छोटीशी गोष्ट फक्त तुमच्या पर्समध्ये पैसे थांबवते असे नाही, तर तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा दूर ठेवते आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. ही तुम्हाला भीषण आजारांपासून देखील संरक्षण देते. म्हणजेच जर तुम्ही ही गोष्ट घेऊन कुठल्या तरी सुनसान किंवा अपवित्र ठिकाणी गेला, तरी ही ऊर्जा तुमच्यासाठी संरक्षण कवच म्हणून काम करेल. आजकाल लोकांना खरोखर याची गरज आहे. कुठेही अचानक जावे लागले आणि सुरक्षा हवी असेल तर लोक घाबरतात. अरे, माझ्याकडे ही गोष्ट नाही, मी हनुमानजीची ताबीज घेतलेली नाही, माझ्या हातात काही नाही, जर मी या ठिकाणी गेलो तर काय होईल असं त्यांना वाटतं. पण ही छोटीशी गोष्ट तुमच्या प्रत्येक प्रकारच्या ऊर्जापासून संरक्षण करेल. ही वस्तू म्हणजे अश्वत्थ वृक्ष किंवा पिपळाच्या झाडाखालील अत्यंत छोटी, सुकलेली मुळे आहे. ध्यान द्या, ही फक्त मुळे आहे, पान नाही, ठणी नाही. पिपळाच्या झाडाबद्दल अनेक मान्यता आहेत. 33 कोटी देवदेवताही पिपळात निवास करतात. लक्ष्मी माता देखील पिपळात वास करतात. पण मी तुम्हाला पानाबद्दल सांगत नाही, ठणीबद्दल सांगत नाही, तर फक्त झाडाची छोटी, सुकलेली मुळे घ्यावी लागेल. मात्र लक्षात ठेवा, फक्त मुळेच काम करणार नाहीत. ही मुळे आधीच जमिनीवर पडलेली, सुकलेली आणि खूप छोटी असावी. ती कापू नका, फक्त जमिनावर पडलेली मुळेच उचला. ही मुळे पर्समध्ये ठेवताना इतकी लहान असावी की ती पर्समध्ये दडलेली राहावी आणि तुम्हाला ती दिसू नये. पिपळाचे झाड शास्त्रानुसार ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप मानले गेले आहे. त्याची मुळे जीवनात स्थिरता, सुरक्षा आणि सतता दर्शवतात. ही लहानशी मुळे पर्समध्ये ठेवली की पैसे जमेपर्यंत थांबतात, म्हणजे पैसा येतो आणि टिकतो. ही मुळे तुम्हाला कधी ठेवावी, कशी ठेवावी, कोणत्या रंगाच्या पर्समध्ये ठेवावी हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास परिणाम नकारात्मक देखील होऊ शकतो. तुम्ही ही मुळे 2025 च्या शेवटच्या शनिवारी किंवा 2026 सुरू होण्याआधीच्या शनिवारी पर्समध्ये ठेवणे सर्वोत्तम मानले आहे. जर तुम्ही हे वेळेत ठेवू शकत नसाल, तर 2026 सुरू झाल्यावर येणाऱ्या पहिल्या शनिवारी देखील ठेवू शकता. शनिवारी ठेवणे सर्वोत्तम मानले जाते कारण शनिवार कर्म आणि स्थिरतेचा दिवस आहे. शनिवार सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा. मन शांत ठेवा, फारसा संवाद टाळा.
पर्स आधी स्वच्छ करा. जुने नोट, फटे बिल, कागदपत्रे, जुन्या नाण्यांचा वापर हटवा. ही मुळे गंगाजळाने स्वच्छ करा आणि 7 छोटे लाल किंवा पिवळे कपडे लपेटून पर्समध्ये ठेवा. कपडा इतका छोटा असावा की मुळे लपलेली राहावी. पर्समध्ये ठेवताना मनात हे भावना ठेवा, माझे धन स्थिर राहो, कधीही कमतरता येऊ नये. मंत्र बोलणे अनिवार्य नाही, उपाय ऊर्जा आणि नियतीवर काम करतो. याचे परिणाम योग्य प्रकारे ठेवल्यास अचानक खर्चावर नियंत्रण येते. कारण अनेक वेळा पर्समध्ये पैसा जास्त असताना देखील व्यवस्थापन होत नाही, पण ही मुळे पैशाच्या स्थिरतेस मदत करते. पण तो पैसा अचानक फिजूल खर्च होतो किंवा अचानक असे खर्च येतात ज्याबद्दल आपण विचारही करत नाही आणि आपल्याला कळतही नाही की पैसा निघून गेला. तर या उपायाचा पहिला प्रभाव असा होतो की अनावश्यक खर्चांवर नियंत्रण येते. बेवजह पैसा पूर्णपणे निघणे थांबते. दुसरा प्रभाव असा होतो की धन येण्याचे नवीन मार्ग तयार होतात. जसे की कधी एखाद्या जुन्या व्यक्तीशी संपर्क होतो, कधी एखादा संधी मिळते किंवा आधी अडकलेले काम अचानक गती धरते आणि ज्या व्यक्तीला आपण पैसे दिले होते त्याच्याकडूनही पैसे मिळू लागतात. आजकाल प्रत्येक दुसरा किंवा तिसरा व्यक्ती कर्जात अडकलेला असतो. तो घेतलेल्या कर्जामुळे त्रस्त असतो किंवा दिलेल्या कर्जामुळे. ही जुळे कर्ज देखील शक्य तितक्या लवकर मिटवते. तिसरा आणि सर्वात मोठा प्रभाव असा होतो की मनात सतत असणारा कमी किंवा अभावाचा भय हळूहळू संपत जातो. पैशाची कमतरता, आनंदाची कमतरता, ही कमी ही संज्ञा पूर्णपणे नष्ट होते. एकदा भय गेले की धनाची ऊर्जा स्वतः आकर्षित होऊ लागते. हा उपाय अमीर होण्यासाठी नाही, करोडपती किंवा लाखपती होण्यासाठी नाही. हा उपाय गरिबीची ऊर्जा तोडण्यासाठी आहे. कारण गरिबीच्या ऊर्जापासून बाहेर आल्यानंतरच तुमच्या जीवनात धन, सुख, समृद्धी यांची बरसात होऊ लागते. आता काही सावधगिरीच्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. उपायाचे प्रभाव जाणून घेणे महत्त्वाचे होते, त्याची रूपरेषा जाणून घेणे महत्त्वाचे होते. एकदा ही मुळे पर्समध्ये ठेवली की कधीही पर्स जमीनवर ठेवू नये. काही लोक पर्स फेकतात किंवा अपवित्र ठिकाणी ठेवतात, हे चूक आहे. पर्स कधीही पायाखाली ठेवू नका आणि पर्सवर बसू नका. काही लोक मागील खिशात पर्स ठेवतात आणि त्यावर बसतात, हे पूर्णपणे चुकीचे आहे. पर्समुळे त्या मुळांचा आणि लक्ष्मींचा अपमान होतो. पर्समध्ये कधीही झुठे कागद, तंबाखू, पान मसाला किंवा अन्य नकारात्मक वस्तू ठेवू नका. या सर्व गोष्टी मुळांवर नकारात्मक परिणाम करतात. पर्समध्ये एकही फाटा नोट ठेवू नका, कारण फाटा नोट तुटलेल्या धनाचे प्रतीक आहे. जर काही कारणास्तव मुळे गमावली गेली तर घाबरू नका. याचा अर्थ ती आपले काम पूर्ण केलेली आहे आणि तुम्ही पुढील वर्षी नवीन उपाय करू शकता. एक खूप गुप्त गोष्ट म्हणजे हा उपाय केल्यानंतर कोणालाही सांगू नका. काही लोक काम सुरू होताच ढिंढोरा पिटायला लागतात, माझ्या पर्समध्ये ही गोष्ट आहे, तू पण ठेव अशी माहिती देतात. हे करू नका. धनाची ऊर्जा दाखविल्यास कमकुवत होते, जितके लपवले जाईल तितका परिणाम जास्त होतो. 2026 सुरू होताना जेव्हा बरेच लोक फक्त संकल्प आणि योजना बनवत असतील, त्यावेळी तुमच्या पर्समध्ये ठेवलेला हा लहानसा अदृश्य संकेत स्थिर धन, मानसिक शांती आणि आर्थिक सुरक्षा याची पायाभरणी करेल. हा उपाय चमत्कार नाही, रातोरात करोडपती बनवणार नाही. पण निश्चिंत रहा की श्रद्धा आणि नियम पाळून हा उपाय केल्यास संपूर्ण वर्षभर तुम्हाला पैसा नाही तशी भावना येणार नाही. आणि मनातून ही भावना गेल्यानंतर लक्ष्मी स्वतःच तुमच्याजवळ येईल. एक महत्त्वाची गोष्ट, उपाय करताना तुमच्या मनात सकारात्मकता असणे आवश्यक आहे. जर तुम्ही उपाय बिनसकारात्मक मनाने केला तर शंका राहील की पैसा येईल का, तर लक्ष्मी येण्यास थांबेल. म्हणून
कोणताही उपाय, पूजा किंवा मंत्र करताना मन सकारात्मक ठेवणे आवश्यक आहे. या व्हिडिओत मी तुम्हाला सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुमच्या मनात काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेले नाही तर सबस्क्राईब करून आमच्याशी जुडून राहा.